की कलियुगी उद्धार हरीच्या नामे हा सिद्धांत सांगितला तर तो कुठपासून तर या ठिकाणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्ध त्याच्यावरून आधी करूनही वेश्या ही अशा सगळ्यांना ह्या संप्रदायामध्ये 18 पगड जातींना ज्यांनी समाविष्ट करून घेतलं आणि सगळ्यांना जे फळ ब्राह्मणाला मिळेल जे फळ वैदिक ब्राह्मणाला मिळेल तेच फळ चोखा मिळायला मिळेल अशी ज्या संप्रदायामध्ये वेदानुमोदित परंपरा यथार्थ रीतीनं स्पष्ट केली आणि त्याची अनुभूती घेतली असं ज्याचं मायपोट अत्यंत मोठं आहे किंबहुना वेदा एवढं नाही वेदालाही पोटात घालणार आहे असा हा वारकरी संप्रदाय आहे। विठ्ठल वेदाची आचारसंहिता जी आहे ती वारकरी संप्रदाय कधीच मोडत नाही। त्या ठिकाणी कर्मामध्ये जर भ्रष्ट असेल तर तो कायम कष्टी राहणार। स्वामी महाराज सांगायचे आचार भ्रष्टी सदा कष्टी अशी आचारसंहितेचं तंतोतंत पालन आहे। भावनेच्या प्रांतात जर म्हटलं तर आमचा एकविध आम्ही न धरू पालट ज्याच्या भावनेमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यभिचार नाही अशा प्रकारचा हा संप्रदाय आहे आणि ज्याच्या तत्वज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय किंवा विपरीत भावनेला स्थान नाही अशा प्रकारचा आचार विचार आणि भावना यांचा सम्यक समन्वय ज्या एका विभूतिमत्वामध्ये व्यक्तिमत्वामध्ये झालेला आहे तो हा मानव जातीतला श्रीमंत असा सांप्रदायिक मानव आहे महामानव आहे। त्याला संत म्हणतात किंवा त्याला वारकरी म्हणतात। विठ्ठल विठ्ठल।